Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. आर्हेनियस इक्वेशन हे डिस्कशन आपलं कंप्लीट झालं. इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन हे डिस्कशन देखील आपण कालच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलं. आता आपण टॉपिकमध्ये जातोय पुढच्या पॉईंटकडे. पुढचे दोन्ही पॉईंट हे थेरॉटिकल असणार आहेत बेटा, प्युअरली थेरी बेस्ड, म्हणजे याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम वगैरे काही तयार होत नाही. ओनली करेक्ट स्टेटमेंट किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. ते क्वेश्चन देखील मी क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आपले डिस्कशन आहे कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट्स. कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट्स. ठीक आहे, ही थेरी चालू करण्या अगोदर या वर्डचा मीनिंग मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. कोलिजनचा अर्थ टक्कर. टक्कर तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये पण पाहिलं असेल. प्रेशर ऑफ ए गॅस इज ड्यू टू कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. टक्कर, कोलिजन म्हणजे काय? टक्कर. ठीक आहे ना. तर ही पर्टिक्युलर थेरी रिॲक्टिंग स्पेसिस म्हणजे ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील यांच्यामधल्या टक्करचा विचार करते. ठीक आहे ना. काय थेरी बघूयात आपण. मी लिहितो या थेरीचं सुरुवातीला मेन थीम. थेरीचं नेमकं म्हणणं काय आहे? मेन थीम. मेन थीम या थेरीचं म्हणणं नेमकं काय आहे? ठीक आहे ना. द रिॲक्टिंग स्पेसिस. द रिॲक्टिंग स्पेसिस म्हणजे कोण असतील? ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. द रिॲक्टिंग स्पेसिस आर हार्ड स्पेअर्स. ही थेरी ॲज्युम करते की बाबा रिॲक्टिंग स्पेसिस हे हार्ड स्पेअर्स आहेत. and the chemical reaction is a result of collisions in between them. म्हणजे कोण? रिॲक्टिंग स्पेसिस. रिॲक्टिंग स्पेसिस मध्ये कोलिजन्स होत असतात आणि त्या कोलिजन्स मधूनच रिॲक्शन होत असते. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनला काय, कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे? कोलिजन्स बिटवीन रिॲक्टिंग स्पेसिस. हे थेरीचं मेन म्हणणं. ठीक आहे ना. आता या थेरीच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचंय. या थेरीचे काही पॉइंट्स आहेत. ठीक आहे ना. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 1 एक टर्म आहे बेटा, कोलिजन फ्रिक्वेन्सी. कोलिजन फ्रिक्वेन्सी. कोलिजन फ्रिक्वेन्सी याला सिम्बॉल वापरला जातो बेटा झेड. कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी आलं म्हणजे 1 सेकंड टाइम आला. बरोबर आहे ना रे? फ्रिक्वेन्सी हा शब्द 1 सेकंडशी कनेक्टेड आहे, माहिती असावं सगळ्यांना. कोलिजन फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय बघा. एका सेकंदाला 1 लिटर रिॲक्शन मिक्सचरमध्ये किती नंबर ऑफ कोलिजन्स झाले? एका सेकंदाला 1 लिटर रिॲक्शन मिक्सचरमध्ये किती नेमके कोलिजन्स होत आहेत याला म्हणलं जातं कोलिजन फ्रिक्वेन्सी. बघा लिहितो याचा अर्थ. द नंबर ऑफ कोलिजन्स. द नंबर ऑफ कोलिजन्स. The number of collisions taking place. The number of collisions taking place in 1 second. In 1 second per unit volume. Per unit volume of reaction mixture. Per unit volume of रिॲक्शन मिक्सचर. रिॲक्शन मिक्सचरचं व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम म्हणायला म्हणजे 1 लिटर पकडू शकता तुम्ही. 1 लिटर रिॲक्शन मिक्सचरमध्ये एका सेकंदाला किती कोलिजन्स झाले?
त्याला म्हणतात कोलिजन फ्रिक्वेन्सी. आता ही जी कोलिजन फ्रिक्वेन्सी असते ना बेटा, या कोलिजन फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ही खूप ह्यूज असते. ऑर्डिनरी टेम्परेचर प्रेशरला देखील कोलिजन फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू खूप मोठी असते. ठीक आहे ना, तोच पॉईंट मी आता लिहितोय. फॉर गॅसियस रिॲक्शन्स, फॉर गॅसियस रिॲक्शन्स, फॉर गॅसियस रिॲक्शन्स at ordinary temperature and pressure, at ordinary temperature and pressure, at ordinary temperature and pressure, ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशरचा तुम्ही अर्थ रूम टेम्परेचर रूम प्रेशर कन्सिडर करू शकता, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर, द व्हॅल्यू ऑफ कोलिजन फ्रिक्वेन्सी. बेटा ही थेरी जनरली गॅसेससाठी अप्लाय करतात, कारण गॅसियस पार्टिकल्समध्ये कोलिजन आपण स्टेट्स ऑफ मॅटर पासून ऐकत आलोय. ठीक आहे ना. द व्हॅल्यू ऑफ कोलिजन फ्रिक्वेन्सी इज व्हेरी हाय, इज व्हेरी हाय. ती व्हॅल्यू बघा कशी असते बेटा, 10 to power 25 to 10 to power 28. हे 25 आहे हा, 25. 10 to power 25 to 10 to power 28. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? एका सेकंदाला 1 लिटर जर रिॲक्टिंग मिक्सचर असेल तर एका सेकंदाला 10चा पॉवर 25 ते 10चा पॉवर 28 एवढे कोलिजन्स होतात. एका सेकंदाला एवढे ह्यूज कोलिजन्स होत असतात, व्हेरी ह्यूज कोलिजन्स. ठीक आहे. आता बघा कॉन्ट्रावर्सी काय आली. मेन थीम सांगते कोलिजन झालं की रिॲक्शन झाली. जर कोलिजन फ्रिक्वेन्सी एवढी मोठी असेल, म्हणजे एवढे जास्त कोलिजन जर होत असतील, कुठलीही रिॲक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कंप्लीट झाली पाहिजे. जर कोलिजनमुळे रिॲक्शन होत असेल आणि एका सेकंदाला जर इतके जास्त कोलिजन्स होत असतील, व्हेरी ह्यूज कोलिजन्स होत आहेत एका सेकंदाला. ठीक आहे ना बेटा, हा नंबर आपल्या अवॅगॅड्रो नंबरच्या पुढे जायला, बरोबर आहे ना, अवॅगॅड्रो नंबरच्या पुढे जायला, बरोबर आहे. एवढे ह्यूज कोलिजन्स जर होत असतील एका सेकंदाला, कुठलीही रिॲक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे प्रत्येक रिॲक्शन फास्ट असते का रे बेटा? नाही. काही रिॲक्शन फास्ट किंवा इन्स्टंटेनियस असतात, काही रिॲक्शन स्लो असतात, तर काही मॉडरेट स्पीडच्या असतात. मग काहीतरी नक्कीच कारण असलं पाहिजे, तर या थेरीनंच ते कारण जस्टिफाय केलेलं आहे. ठीक आहे. बघा बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ कोलिजन्स, किंवा अगोदर हे सांगतोय मी, ऑल द कोलिजन्स do not leads to product, म्हणजे सगळ्या कोलिजन्स मधून प्रोडक्ट तयार होत नसतो. वर सांगितलं आपण की बाबा कोलिजन झालं की रिॲक्शन झाली, पण आता त्याला आपण एक्सप्लोर करतोय की कोलिजन फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जर एवढी मोठी असेल, रिॲक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये का कंप्लीट होत नाही? तर त्याचं कारण हे आहे, सगळ्या कोलिजन मधून प्रोडक्ट तयार होतच नसतो. काही युजफुल कोलिजन्स असतात, काही युजलेस कोलिजन्स असतात. ठीक आहे ना. मी युजफुल आणि युजलेस असा वर्ड यूज करतोय, पण या थेरीनं थोडेसे त्याच मिनिंगचे वेगळे वर्ड वापरले. देर आर 2 टाइप्स ऑफ कोलिजन्स, देर आर 2 टाइप्स ऑफ कोलिजन्स, देर आर 2 टाइप्स ऑफ कोलिजन्स. 2 प्रकारचे कोलिजन्स असतात. ठीक आहे. नंबर 1 इफेक्टिव्ह कोलिजन, इफेक्टिव्ह कोलिजन, इफेक्टिव्ह कोलिजन, इफेक्टिव्ह कोलिजन. काय अर्थ असेल? युजफुल कोलिजन. ठीक आहे ना. असं कोलिजन ज्याच्यातून प्रोडक्ट तयार होतो. याचा अर्थ लिहितो मी इथं ब्रॅकेटमध्ये, कोलिजन विच रिझल्ट्स, कोलिजन विच लीड्स टू प्रोडक्ट असं म्हणतो मी. कोलिजन विच लीड्स टू प्रोडक्ट. इफेक्टिव्ह कोलिजन मधून प्रोडक्ट मिळत असतो, साधा अर्थ. ठीक आहे ना. दुसरं कोलिजन इनइफेक्टिव्ह कोलिजन, इनइफेक्टिव्ह कोलिजन.
इनइफेक्टिव्ह कोलिजन. इनइफेक्टिव्ह कोलिजन काय अर्थ असेल रे बेटा? उलट कोलिजन which do not leads to product. असं कोलिजन ज्याच्यातून प्रोडक्ट तयार होत नाही, निरर्थक कोलिजन, युजलेस कोलिजन. हे युजफुल, हे युजलेस, दोन प्रकारचे कोलिजन्स असतात. एकाचं नाव काय दिले बेटा? इफेक्टिव्ह कोलिजन आणि दुसऱ्याचं इनइफेक्टिव्ह. हे दोन प्रकार कोलिजनचं पडण्याचं कारण हे आहे बेटा की बाबा कोलिजन मधून जर रिॲक्शन होत असेल आणि जर कोलिजन फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू एवढी मोठी असेल, एका सेकंदाला जर एवढे जास्त कोलिजन होत असतील, कुठली रिॲक्शन असं रिॲक्टिंग स्पेसिस कंबाईन केल्या कंप्लीट झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे तसं होत नसतं. काही रिॲक्शन फास्ट आहेत, बऱ्याच रिॲक्शन स्लो आहेत. त्याचं कारण इथं आहे. ठीक आहे ना? आता अर्थ असा काढता येतो बाबा एवढे ह्यूज कोलिजन जरी होत असतील, बऱ्याच रिॲक्शनमध्ये इनइफेक्टिव्ह कोलिजनची संख्या जास्त असावी. एखादी रिॲक्शन स्लो होण्याचं कारण काय असेल? बाबा त्याच्यात इनइफेक्टिव्ह कोलिजन जास्त होत असतील. आणि एखादी रिॲक्शन फास्ट होण्याचं काय कारण असेल? मग त्याच्यात इफेक्टिव्ह कोलिजन जास्त होत असतील. जेवढे इफेक्टिव्ह कोलिजन जास्त होतील तेवढी ती रिॲक्शन फास्ट असेल, आणि जेवढे इनइफेक्टिव्ह कोलिजन जास्त होतील तेवढी ती रिॲक्शन स्लो असेल. अरे किती साधी गोष्ट आहे. टक्कर व्हायली पण कामाची टक्कर आणि बिनकामाची टक्कर. ही कामाची टक्कर आहे, इथून प्रोडक्ट तयार होईल. ही बिनकामाची टक्कर आहे, प्रोडक्ट तयार होत नाही. कळलंय का आतापर्यंत जेवढं बोललो? चला क्विक रिकॅप. थेरी काय म्हणते? कोलिजन थेरी की बाबा रिॲक्टिंग स्पेसिस हे हार्ड स्पेअर्स असतात आणि त्यांच्यात कोलिजन झालं की रिॲक्शन होत असते. पुढे आपण एक टर्म पाहिला कोलिजन फ्रिक्वेन्सी, ज्याचा अर्थ असतो एका सेकंदाला 1 लिटर रिॲक्टिंग मिक्सचरमध्ये किती कोलिजन झाले. ठीक आहे ना? गॅसियस रिॲक्शन ऑर्डिनरी टेम्परेचर प्रेशरला त्याची कोलिजन फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू बघा किती मोठी असते. आता ही व्हॅल्यू पाहून आपल्याला वाटू शकतं बाबा रिॲक्शन खूप फास्ट कंप्लीट झाली पाहिजे, पण इन रियालिटी तसं काही होत नसतं. का होत नाही? त्याचं हे कारण, सगळ्या कोलिजन्समधून प्रोडक्ट तयार होत नसतो. ज्या कोलिजनमधून प्रोडक्ट मिळतो त्याला इफेक्टिव्ह कोलिजन म्हणतात, ज्याच्यातून मिळत नाही त्याला इनइफेक्टिव्ह म्हणतात. समजलं? चला पुढे जायचं, आणखी नोट करा फटाफट. आता पहा पुढचा पॉइंट. आपल्याला कसं कळणार की कुठलं कोलिजन इफेक्टिव्ह आहे आणि कुठलं कोलिजन इनइफेक्टिव्ह आहे? तर तोच पॉइंट आहे. ओनली दोज कोलिजन्स आर इफेक्टिव्ह विच सॅटिस्फाय फॉलोइंग 2 कंडिशन्स. फक्त तेच कोलिजन्स इफेक्टिव्ह असणार आहेत, म्हणजे तिथूनच प्रोडक्ट मिळणार आहे जे खालील 2 कंडिशन्स फॉलो करतील. कंडिशन नंबर 1 आहे एनर्जी फॅक्टरची आणि दुसरी आहे ओरिएंटेशन फॅक्टरची. तर अगोदर मी एनर्जी फॅक्टर एक्सप्लेन करतो, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. एनर्जी फॅक्टर काय म्हणतो बघा. कोलिजन होत असताना ज्यांच्यामध्ये कोलिजन व्हायलं त्या रिॲक्टिंग स्पेसिसकडे सर्टन मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी असावी लागते. सर्टन मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी असल्याशिवाय त्यांच्या कोलिजनमधून प्रोडक्ट तयार होत नाही. आता ती सर्टन मिनिमम एनर्जी, त्याला काय टर्म असेल? थ्रेशोल्ड एनर्जी. काय असेल त्याला टर्म? थ्रेशोल्ड एनर्जी. बघा ओनली किंवा असं ओनली म्हणण्यापेक्षा ॲट द टाइम ऑफ कोलिजन, थोडं जरा प्रॉपर वर्डिंग होईल. ॲट द टाइम ऑफ कोलिजन reacting species must possess energy greater बनण्यापेक्षा एनर्जी इक्वल टू or greater than threshold energy. थ्रेशोल्डचा मिनिंग माहिती असावं सगळ्यांना. मिनिमम व्हॅल्यू, कमीत कमी एवढी तरी एनर्जी असावी लागेल. याच्यापेक्षा जास्त झाली तर काही आपल्याला फरक पडणार नाही, उलट चांगलं झालं ते.
जसं मी एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये पण सांगितलं होतं, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होण्यासाठी तो बॅरियर क्रॉस करावा लागतो. त्या बॅरियरची एनर्जी थ्रेशोल्ड एनर्जी होती, म्हणजे काही करून तो बॅरियर क्रॉसच करावा लागतो. तसंच आहे एक्झॅक्टली. ठीक आहे ना. ॲट द टाइम ऑफ कोलिजन रिॲक्टिंग स्पेसिसकडे एनर्जी इक्वल तरी असावी किंवा ग्रेटर तरी असावी, कोणापेक्षा? थ्रेशोल्ड एनर्जीपेक्षा. अर्थ असा घ्या, समजा थ्रेशोल्ड एनर्जी एखाद्या रिॲक्शनची 200 किलो जूल आहे. आता समजा रिॲक्टंट ए आणि बी आहेत, हे कोलाइड होण्याचा प्रयत्न करतायत, एकमेकांकडे टक्कर देण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे ना. समजा एची एनर्जी आहे 190 किलो जूल, ठीक आहे ना, आणि बीची आहे 500 किलो जूल. जमत नाही, जमत नाही. हे कोलिजन इफेक्टिव्ह होणार नाही. पॉइंट सांगतोय, या दोघांकडची एनर्जी एकतर त्या थ्रेशोल्ड एनर्जीला इक्वल तरी असावी, म्हणजे याची 200 आणि याची 200 चालेल, किंवा दोघांची एनर्जी 200 पेक्षा जास्त असलं तरी चालेल, म्हणजे याची 250 याची 200 चालेल. ठीक आहे ना. किंवा याची 250 याची 300 चालेल. याला इक्वल तरी असावी किंवा याच्यापेक्षा जास्त एनर्जी असावी, तरच ते कोलिजन कसं असतं? इफेक्टिव्ह असतं. मग पहिलं कारण मिळालं. मला प्रश्न विचारला की बाबा एक गॅसियस रिॲक्शन आहे, त्याची कोलिजन फ्रिक्वेन्सी एवढी आहे, 10⁻26 आहे, सांग बाबा ही रिॲक्शन का स्लो आहे? तुम्ही म्हणू शकता तिथं असे बरेच कोलिजन्स असतील ज्या कोलिजन्समध्ये एनर्जी फॅक्टर ओबे झालेला नसावा. एनर्जी फॅक्टर ओबे झालेला नसावा. हा फॅक्टर ओबे झाल्याशिवाय ते कोलिजन इफेक्टिव्ह होत नसतं, युजफुल होत नसतं, फ्रुटफुल होत नसतं. ठीक आहे ना. आता याला आपण जर मॅथमॅटिकली विचार करण्याचा प्रयत्न केला तर हे असं होतं बेटा, असं होतं बघा. रेट ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू -dx/dt. ठीक आहे. हे आपण जुनं सिम्बॉल वापरलेलं, dx/dt. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट धरा, x न समजा ते कमी झालंय, मायनस हे डिक्रीज असल्यामुळे हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह राहील, इक्वल्स टू कोलिजन फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. येईल तुमच्या लक्षात, हे का बरं लिहायलो मी. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स having energy equal to or greater than threshold energy TE, मी शॉर्ट मध्ये लिहितोय थ्रेशोल्ड एनर्जी. बघा रेट ऑफ रिॲक्शन, बघा ना कोलिजनमुळेच रिॲक्शन व्हायली ना. रिॲक्शनचा रेट हा नक्कीच डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कोलिजन फ्रिक्वेन्सीला, ॲज वेल ॲज तो रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मॉलिक्युलच्या नंबरला. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विच कंटेन्स एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी. कारण याच्यामुळे रिॲक्शन होणार आहे, आणि जेवढा हा फॅक्टर मोठा असेल तेवढी रिॲक्शन लवकर होणार आहे. रिॲक्शनच्या रेटचाच आपल्याला विचार करायचा ना, ती फास्ट आहे का स्लो आहे हे या दोन फॅक्टरवरती डिपेंड करणार आहे. ठीक आहे ना. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युलचा अर्थ काय असतो सर? बेटा फ्रॅक्शनचा अर्थ असा, समज तुझ्याकडे 500 मॉलिक्युल्स आहेत टोटल, 500 पैकी फक्त 200 मॉलिक्युल्सनीच ही कंडिशन सॅटिस्फाय केली, म्हणजे त्यांची एनर्जी थ्रेशोल्ड एनर्जीला इक्वल किंवा त्यापेक्षा जास्त आहे. 500 पैकी 200च मॉलिक्युल ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत, तर हा फ्रॅक्शन असा लिहिला जाईल 200 / 500. म्हणजे न्यूमरेटरला जे मॉलिक्युल्स ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत त्याचा नंबर, आणि डिनॉमिनेटरला टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, याला म्हणायचं फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल. फ्रॅक्शनचा आन्सर कसा असतं रे बेटा? 1 पेक्षा लहान असतं ना, हे नक्कीच 1 पेक्षा लहान येणार आहे. आलं का लक्षात? काय म्हणतोय बघा, 500 आहेत टोटल मॉलिक्युल्स, 500 पैकी 200 मॉलिक्युल्स आपला हा एनर्जी फॅक्टर ओबे करतायत, तर हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल कसं काढलं जाईल? 200/500, 200/500. ठीक आहे. आता मी इथं काही सिम्बॉल्स आणणार आहे. ठीक आहे ना. आता बघा, रेट ऑफ रिॲक्शनचं मोजमाप रेट कॉन्स्टंट असतं. जर रेट ऑफ रिॲक्शन याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, मी म्हणू शकतो रेट कॉन्स्टंट इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू कोलिजन फ्रिक्वेन्सी ॲज वेल ॲज फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल. वाटलं तर ते नंतर करू आपण. ठीक आहे ना. इथं मी अगोदर सिम्बॉल आणतो. कोलिजन फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल काय बेटा? झेड. आता हा जो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल आहे ना, याला एफ न दाखवतात. ठीक आहे ना. हे झालं आपलं रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन. पण
रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिॲक्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं मी डायरेक्टली रेट ऑफ रिॲक्शनच्या जागी के घेऊ शकतो. ठीक आहे, के इक्वल्स टू झेड झेड इंटू हा जो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल काढायचा आहे मला, हा फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आपल्याला इथं लिहायचा डायरेक्टली, त्याचं काही डेरिवेशन करायचं नाही. ई रेज टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी, सॉरी ई ए अपॉन ई ए अपॉन आर टी, ई ए अपॉन आर टी. ठीक आहे ना. वेअर इथं लिहितोय मी, वेअर एफ इक्वल टू ई रेज टू पॉवर मायनस ई ए, हे आपलं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनच आहे, ई ए अपॉन आर टी. इट इज फ्रॉम कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. याचं डेरिवेशन वगैरे आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. ठीक आहे ना. हा फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूलचा फॉर्म्युला. म्हणजे मला केचं एक इक्वेशन मिळालं थोडक्यात, झेड इंटू ई रेज टू पॉवर मायनस ई अपॉन आर टी. मी याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1, याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. तर हा आहे एनर्जी फॅक्टर. एनर्जी फॅक्टरबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे बाबा, कोलिजन होत असताना रिॲक्टिंग स्पेसिसकडे सर्टन मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी असावी लागते. त्यापेक्षा जास्त असलं तर चांगलंच आहे. त्या एनर्जीला काय म्हणतात रे बाबा, थ्रेशोल्ड एनर्जी. काय म्हणतात, थ्रेशोल्ड एनर्जी. रेट ऑफ रिॲक्शन दोन गोष्टींवर डिपेंड करेल. एक तर किती कोलिजन झाले, कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ कोलिजन आहे, कोलिजन जेवढे जास्त होतील तेवढा रेट जास्त असेल. आणि फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल जे ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत. ठीक आहे ना. त्याला सिम्बॉल मी घेतला एफ, कोलिजन फ्रिक्वेन्सी झेड. पण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमधून आलेलं हे रिझल्ट आहे. हा रिझल्ट कसा आला, कुठून आला, हे आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. जस्ट इग्नोर इट. लक्षात ठेवा फक्त एफ म्हणजे हे असतं. ठीक आहे ना. व्हॅल्यू टाकली तर मला एक इक्वेशन मिळालं, के इक्वल्स टू झेड इंटू ई रेज टू पॉवर मायनस ई अपॉन आर टी. हा झाला एनर्जी फॅक्टर. जाऊयात मग ओरिएंटेशन फॅक्टरकडे. पहा बेटा, आता दुसरा फॅक्टर ओरिएंटेशन फॅक्टर. फक्त एनर्जी फॅक्टर सॅटिस्फाय होऊन पण चालत नाही. अलॉंग विथ एनर्जी फॅक्टर दॅट कोलायडिंग स्पीसीज मस्ट सॅटिस्फाय ओरिएंटेशन फॅक्टर अल्सो. आता हा ओरिएंटेशन फॅक्टर काय सांगतो बेटा, दोन प्रकारचे ओरिएंटेशन असतात. ठीक आहे ना. ओरिएंटेशन कळलं ना सगळ्यांना, प्रॉपर ओरिएंटेशन आणि इम्प्रॉपर ओरिएंटेशन. प्रॉपर ओरिएंटेशन आणि इम्प्रॉपर ओरिएंटेशन. ठीक आहे. गोष्ट साधी आहे बघा बेटा. समजा हे दोन रिॲक्टिंग स्पेसीज आहेत. ठीक आहे ना. आता समजा यांच्यात बॉन्ड तयार होण्याची शक्यता कधी अराईज होऊ शकते, हे असं प्रॉपर ओरिएंट झाले, प्रॉपर ओरिएंट झाले. ठीक आहे ना. प्रॉपर ओरिएंट झाले आणि हे जर असं ओरिएंट झालं, समजा हे बॉन्ड तयार होईल का, किंवा असं झालं किंवा असं झालं, हे झाले इम्प्रॉपर, हे झाले इम्प्रॉपर. हे कसं झालं, प्रॉपर. समजण्यासाठी बोलतोय, नाहीतर लगेच एखाद्याच्या माइंडमध्ये सर तुम्ही सिग्मा बॉन्ड तयार केला काय, नाही रे बाबा, समजण्यासाठी बोलायलो. प्रॉपर ओरिएंटेशन आणि इम्प्रॉपर ओरिएंटेशन. प्रॉपर आणि त्याचा उलटा इम्प्रॉपर. ठीक आहे ना. येईल तुमच्या लक्षात. एक एक्झाम्पल पाहूया आपण. ही रिॲक्शन NO2 प्लस NO2 गिविंग N2O4. दोन NO2 स्पीसीज आहेत, यांच्यात कोलिजन झाल्यानंतर हा तयार होणार आहे. पण आता कोलिजन आपण दोन प्रकारचे धरूयात, प्रॉपर ओरिएंटेशन आणि इम्प्रॉपर ओरिएंटेशन. ठीक आहे ना. प्रॉपर ओरिएंटेशन आणि इम्प्रॉपर ओरिएंटेशन. बघा, नायट्रोजनची साईज ऑक्सिजनपेक्षा मोठी असते, त्यामुळे मी नायट्रोजनचा स्पेअर थोडासा मोठा काढलाय, ऑक्सिजनचा छोटा काढलाय. ग्रीन कलरनं मी नायट्रोजन्स इंडिकेट केलेत आणि ब्ल्यू कलरनं ऑक्सिजन. ठीक आहे ना. बघा, हा एक NO2, हा दुसरा NO2. हे दोन NO2, हे दोघं एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, हे दोघं एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे ना. N2O4 तयार करण्यासाठी. ठीक आहे ना. मॉलिक्युल्स कम क्लोजर. हे मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ आले टक्कर देण्यासाठी. जवळ आले, इथं त्यांची टक्कर झाली. ठीक आहे ना. हा टक्करचा जागा, ही टक्करची जागा. इथं झालं कोलिजन. काय झालं, कोलिजन झालं. आता बघा, हा N2O4 कंपाऊंड तयार करण्यासाठी बॉन्ड हा नायट्रोजन मध्ये तयार झाला पाहिजे. कारण बेटा N2O4चं स्ट्रक्चर कसं असतं बघा, N2O4चं स्ट्रक्चर बघा बेटा असं असतं, N डबल बॉन्ड N O O डबल नाही, सिंगल असतो, सॉरी सिंगल बॉन्ड असतो इथं, सिंगल. हे डबल डबल नाही रे बाबा, 5-5 बॉन्ड नाही, एक कोऑर्डिनेट असतो इथं पण आणि इथं पण. ठीक आहे ना. नायट्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड असतो.
नायट्रोजन कॅन फॉर्म मॅक्झिमम ऑफ 4 बॉन्ड पाहिले ना आपण 11वीमध्ये केमिकल बॉन्ड गेलं सगळं बोंबललं. नायट्रोजन मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करतो. ठीक आहे. तर N2O4 तयार होण्यासाठी नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार होणं गरजेचं आहे. म्हणजे 2 नायट्रोजन ॲटम एकमेकांकडे प्रॉपरली ओरिएंट झाले पाहिजेत. ठीक आहे ना. हा एक नायट्रोजन, हा दुसरा नायट्रोजनमध्ये मला बॉन्ड तयार करायचा आहे. बाकी कोणामध्ये बॉन्ड नाही तयार करायचा, कारण हे NO2 हे NO2 ॲज सच आहे. मला बॉन्ड फक्त तयार करायचा नायट्रोजनमध्ये. म्हणजे हे 2 नायट्रोजन ॲटम प्रॉपरली अलाइन झाले पाहिजेत, प्रॉपरली एकमेकांकडे ओरिएंट झाले पाहिजेत. हे प्रॉपर आले, टक्कर झाली, बॉन्ड फॉर्म इमॅजिन करा, टक्कर इमॅजिन करा थोडंसं. बॉन्ड तयार झालं रे बाबा, बॉन्ड तयार झाला, बॉन्ड फॉर्म्ड. ठीक आहे ना. हे प्रॉपर ओरिएंटेशन होतं या 2 नायट्रोजन ॲटमचं एकमेकांकडे, म्हणून बॉन्ड तयार झाला. ठीक आहे ना. याला म्हणायचं बेटा ओरिएंटेशन फॅक्टर. प्रॉपर ओरिएंटेशन मधून बॉन्ड तयार होत असतो, असा याचा अर्थ. आता इम्प्रॉपर ओरिएंटेशन पाहूयात आपण. ठीक आहे. हा एक NO2, हा दुसरा NO2. ठीक आहे ना. हा एक NO2 आहे, हा दुसरा NO2 आहे. आता बघा, बॉन्ड तयार व्हायचा आहे नायट्रोजनमध्ये, पण नायट्रोजनच्या लाईनमध्ये कोणी यायला, ऑक्सिजन यायला. म्हणजे इथं कोलिजन होईल. आता इथं टक्कर होईल, इथं कोलिजन होईल. पण हे कोलिजन बिनकामाचं असेल बेटा, कोलिजन बिनकामाचं असेल. इथं बॉन्ड तयार झाला, इथं बॉन्ड तयार होणार नाही, कारण आपल्याला नायट्रोजनमध्ये बॉन्ड पाहिजे. नायट्रोजन आणि नायट्रोजन ॲटम्स प्रॉपरली ओरिएंट झाले पाहिजेत. इथं नायट्रोजन आणि ऑक्सिजन ओरिएंट झाले बेटा, काही फायदा होणार नाही. इथं डायरेक्टली मी म्हणू शकतो मॉलिक्युल्स सेपरेट. असं जर कोलिजन होत असेल, हे बिनकामाचं कोलिजन असतं. हे 2 NO2 जरी एकत्र आले, मॉलिक्युल सेपरेट होऊन जातील. हा एक NO2, हा NO2 परत माघारी तयार झाला. हे 2 NO2 सुरुवातीला कोलाइड व्हायले होते, तसेच्या तसे परत मिळाले. प्रोडक्ट मिळाला का? नाही. पण इथं प्रोडक्ट मिळाला. जिथून प्रोडक्ट मिळतो त्याला म्हणायचं प्रॉपर ओरिएंटेशन, जिथून प्रोडक्ट मिळत नाही त्याला म्हणायचं इम्प्रॉपर ओरिएंट. अरे किती सोपं आहे रे. ओरिएंटेशन ॲट द टाइम ऑफ कोलिजन, जे ॲटम्स कोलाइड व्हायले त्यांचे ओरिएंटेशन प्रॉपर पाहिजेत. नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार कधी होईल, जर नायट्रोजन प्रॉपरली ओरिएंट झाले आणि त्यांच्यात कोलिजन झालं तर. जे इथं झालंय म्हणून हे झालं प्रॉपर ओरिएंटेशन. पण इथं नाही झालेलं, इथं नायट्रोजन ऑक्सिजनमध्ये कोलिजन व्हायला. निरर्थक कोलिजन, युजलेस कोलिजन असेल, हे इनइफेक्टिव्ह कोलिजन असेल. पॉइंट लक्षात घ्या. काय लिहिलं बघा, मी आता सांगतोय. फॉर ए कोलिजन टू बी इफेक्टिव्ह, द कोलाइडिंग मॉलिक्युल्स मस्ट हॅव एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी. हे तर आपण मगाशीच पाहिलं. अँड ऑल्सो, हे आत्ताचं अँड ऑल्सो पासून पुढे, अँड ऑल्सो दे मस्ट पजेस प्रॉपर ओरिएंटेशन. त्यांचं ओरिएंटेशन प्रॉपर पाहिजे. ठीक आहे ना. ओरिएंटेशन प्रॉपर असल्याशिवाय चांगली टक्कर होत नाही, असा अर्थ तुम्ही साधा घेऊ शकता. ठीक आहे ना. हे एक्झाम्पल समजण्यासाठी आलं का लक्षात. 2 फॅक्टर सांगितले, एनर्जी फॅक्टर ॲज वेल ॲज ओरिएंटेशन फॅक्टर. आणि लक्षात घ्या, हे दोन्ही फॅक्टर ॲट ए टाइम सॅटिस्फाय व्हावे लागतात. म्हणजे असं जमत नाही एखाद्या रिॲक्शनमध्ये एनर्जी फॅक्टर ओबे झाला आणि ओरिएंटेशन फॅक्टर ओबे होत नाहीये, युजलेस झालं, मग ते पण इनइफेक्टिव्ह कोलिजन झालं. दोन्ही फॅक्टर्स सॅटिस्फाय झाल्याशिवाय तुम्ही त्या कोलिजनला इफेक्टिव्ह म्हणू शकत नाहीत. माझा पॉईंट लक्षात घ्या. असे काही कोलिजन असू शकतात जिथं ओरिएंटेशन फॅक्टर सॅटिस्फाय व्हायला पण एनर्जी फॅक्टर सॅटिस्फाय होत नाही, युजलेस कोलिजन, इनइफेक्टिव्ह कोलिजन. कोलिजन टू बी इफेक्टिव्ह बोथ द फॅक्टर्स मस्ट बी सॅटिस्फाईड. हे दोन्ही क्रायटेरिया सॅटिस्फाय झाल्याशिवाय कोलिजन इफेक्टिव्ह राहत नाही. घ्या लिहून. आता पहा, मगाशी एक इक्वेशन लिहिलं होतं मी, परत एकदा लिहितोय ते, K = Z e⁻⁻⁻ EA/RT. या इक्वेशनमध्ये आपण कोलिजन फ्रिक्वेन्सीला स्थान दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि परत फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल सॅटिस्फाईंग दॅट एनर्जी फॅक्टर हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी, त्याला देखील स्थान दिलं. आता आपल्याला या इक्वेशनमध्ये ओरिएंटेशन फॅक्टरला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. बघा, इन्सर्टिंग ओरिएंटेशन फॅक्टर किंवा यालाच आणखी काही नावं आहेत बेटा. ओरिएंटेशन फॅक्टरलाच आणखी काही दुसरे नावं वापरले जातात. ऑल्सो कॉल्ड दिस ओरिएंटेशन फॅक्टर ऑल्सो कॉल्ड
स्टेरिक फॅक्टर, ओरिएंटेशन फॅक्टरलाच आणखी नाव आहे स्टेरिक फॅक्टर, और प्रोबॅबिलिटी फॅक्टर, शक्यता, प्रोबॅबिलिटी फॅक्टर. ओरिएंटेशन फॅक्टरलाच आणखी हे दोन नावं, स्टेरिक फॅक्टर और प्रोबॅबिलिटी फॅक्टर. त्याचा सिम्बॉल काय असतो? ओरिएंटेशन फॅक्टर P इन द अबाव इक्वेशन. इन द अबाव इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण फक्त एनर्जी फॅक्टरला इन्क्लूड केलं होतं. आता आपण त्या इक्वेशन मध्ये आणखी एक फॅक्टर इन्सर्ट करायलो. कोणता? ओरिएंटेशन फॅक्टर. कारण कोलिजन इफेक्टिव्ह होण्यासाठी फक्त एनर्जी फॅक्टर सॅटिस्फाय होऊन जमत नाही. अलॉंग विथ एनर्जी फॅक्टर वी हॅव टू थिंक फॉर ओरिएंटेशन फॅक्टर. इन द अबाव इक्वेशन वी गेट काय मिळतं पाहूया आपण. K इक्वल्स टू PZ e raised to power minus EA upon RT. हे इक्वेशन तुम्हाला पाहिल्यासारखं वाटते का रे? जरा जरा असंच काहीतरी आपण पाहिलंय. मागच्या 2-3 लेक्चरमध्ये हे असलंच काहीतरी डिस्कशन केलं होतं. ईचा पॉवर मायनस ई अपॉन आर टी वगैरे केलं होतं का नाही? हां बघा, comparing with Arrhenius equation, comparing with Arrhenius equation. Arrhenius equation पाहिले आपण डिटेलमध्ये. काय होतं रे बाबा? असंच होतं काहीतरी, फक्त थोडासा बदल होता. K इक्वल्स टू ए रेस टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. या दोन इक्वेशन्सला आपण कम्पेअर करण्याचा प्रयत्न करू. बघा, K आहे, K आहे, हे आपण आता तयार केलेलं आणि हे आर्हेनियस इक्वेशन. ठीक आहे ना? K आहे, K आहे, ई रेस पॉवर मायनस ई अपॉन आर टी, ई रेस टू पॉवर मायनस ई अपॉन आर टी. मग मी डायरेक्टली म्हणू शकतो का, हा जो ए असेल, हा ए म्हणजेच मी म्हणू शकतो पी झेड आहे. देअरफॉर ए इक्वल टू पी झेड असं म्हणता येईल आपल्याला. ए इक्वल टू पी झेड. व्हेअर व्हॉट इज ए? एचा अर्थ सांगा 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 सांगा. एचा अर्थ काय? मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी फॅक्टर सांगितला होता. ए इज फ्रिक्वेन्सी फॅक्टर. ठीक आहे ना? किंवा त्याला आणखी एक नवीन नाव सांगतोय, आर्हेनियस फॅक्टर. आर्हेनियस इक्वेशन मध्ये आला आर्हेनियस फॅक्टर. किंवा आणखी एक नाव आहे, सांगितलं होतं, ते सांगितलं होतं मी, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. ठीक आहे का? तर केलं काय आपण? हे मिळालेले इक्वेशन कोलिजन थेरी पासून आर्हेनियस इक्वेशन बरोबर मॅच करण्याचा प्रयत्न केला. लक्षात असं आलं की बाबा हा स्टेरिक फॅक्टर आणि ही कोलिजन फ्रिक्वेन्सी आहे. पी इज व्हॉट? स्टेरिक फॅक्टर और ओरिएंटेशन फॅक्टर और प्रोबॅबिलिटी फॅक्टर. त्याचं आणि कोलिजन फ्रिक्वेन्सीचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्या आर्हेनियस इक्वेशन मधल्या एला मॅच करतं. म्हणजे कोलिजन थेरी आणि आर्हेनियस इक्वेशन मध्ये संदर्भ लागतो आहे, कनेक्शन आहे. ते कनेक्शन हे आहे ए इक्वल टू पी झेड. एवढी ही साधी कोलिजन थेरी आहे बेटा. मी सुरुवातीलाच सांगितलं पॉईंट चालू करतानाच, याच्यावर काही न्यूमरिकल तयार होत नाहीत. याच्यावर फक्त थेरी बेस्ड क्वेश्चन्स असतात, थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. ठीक आहे ना? करेक्ट स्टेटमेंट ओळखा, इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखा, असे क्वेश्चन्स याच्यावर तयार होतात. टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. काय काय लक्षात ठेवायचं? थेरी म्हणते कोलिजनमधून रिॲक्शन होत असते. ठीक आहे ना? पण सगळ्या कोलिजनमधून प्रोडक्ट तयार होत नसतो. ज्याच्यातून तयार होतो त्याला इफेक्टिव्ह कोलिजन म्हणतात, ज्याच्यातून होत नाही त्याला इनइफेक्टिव्ह कोलिजन म्हणतात. कसं ठरवणार आपण एखादं कोलिजन इफेक्टिव्ह आहे का इनइफेक्टिव्ह आहे? तर इफेक्टिव्ह कोलिजन होण्यासाठी त्या कोलिजननं दोन फॅक्टर्स ॲट ए टाइम सॅटिस्फाय केले पाहिजेत, एनर्जी फॅक्टर आणि ओरिएंटेशन फॅक्टर. एनर्जी फॅक्टरमध्ये थ्रेशोल्ड एनर्जी आली आणि ओरिएंटेशन फॅक्टरमध्ये प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे. दॅट्स इट. एकदम साधा पॉईंट आहे बेटा, एकदम साधा पॉईंट आहे. आता छोटंसं डिस्कशन, शेवटचं आहे, कोलिजन थेरीशी कनेक्टेडच आहे. वाय द इन्क्रीज इन टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. मी यापूर्वी पण एका क्लासमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन केला होता. सगळं ठीक आहे की बाबा रेट ऑफ रिॲक्शन टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते, रेट कॉन्स्टंट टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ठीक आहे ना? त्याचा प्रूफ आपण आर्हेनियस इक्वेशनमध्ये पाहिला होता. ठीक आहे ना? पण ॲक्च्युअल रिझन काय?
का बरं टेम्परेचर वाढल्यानंतर रिॲक्शनचा रेट वाढत असावा? तर आपल्याला आता रिझन्स सापडलेले आहेत. कोलिजन थेरीचा आधार घेऊन ते रिझन सांगता येतात. बघा, ठीक आहे. नंबर 1, पहिलं रिझन, with the increase in temperature, 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 number of effective collisions, number of effective collisions, number of इफेक्टिव्ह कोलिजन्स म्हणजे युजफुल कोलिजन, जिथून प्रोडक्ट मिळतो ते कोलिजन्स, इफेक्टिव्ह कोलिजन्स increases, hence the rate of reaction, directly proportional to temperature. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होतं? पार्टिकल, रिॲक्टिंग स्पेसिस एनर्जाइज्ड होतात. ठीक आहे ना, त्यांची एनर्जी वाढली. एनर्जी वाढल्यामुळे इफेक्टिव्ह कोलिजन वाढतात. इफेक्टिव्ह कोलिजन वाढले, प्रोडक्ट इझिली तयार होईल. प्रोडक्ट इझिली तयार व्हायला म्हणजे रेट वाढला. ठीक आहे ना. तर रेट ऑफ रिॲक्शन टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल होण्याचं एक कारण आपल्याला मिळालं कोलिजन थेरीमधून. इफेक्टिव्ह कोलिजन वाढतात. लक्षात ठेवा, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढे इफेक्टिव्ह कोलिजन देखील जास्त. आता आणखी एक रिझन आहे. ठीक आहे ना, आणखी एक रिझन आहे. ठीक आहे ना. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर, विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर, विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर, आणखी एक गोष्ट होते, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. With the increase in temperature, fraction of molecules having energy equal to or greater than threshold energy increases. Equal to or greater than threshold energy increases. गोष्ट एकदम साधी आहे बेटा. बघा आता, आपण टेम्परेचर वाढवलं की ओरिएंटेशन फॅक्टरला सपोर्ट मिळतो, इफेक्टिव्ह कोलिजन वाढतात. ठीक आहे ना, इफेक्टिव्ह कोलिजन वाढतात. आपण टेम्परेचर वाढवलं की फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी पण वाढतं, म्हणजे एनर्जी फॅक्टरला पण सपोर्ट मिळतो. आपण टेम्परेचर वाढवलं की दोन्ही फॅक्टर्सला सपोर्ट मिळतो, म्हणून रिॲक्शनचा रेट वाढतो. आणि हे तर आपण ऑलरेडी पाहिलं होतं. ॲज के इक्वल्स टू पी, ठीक आहे ना, झेड ई रेज टू पॉवर मायनस ई अपॉन आर टी, हे इक्वेशन पाहिले आपण. ठीक आहे ना. देअरफॉर दिस इम्प्लाइज के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे ना. हे कोलिजन थेरीमधून मिळालेला रिझल्ट आहे. हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल आहे बेटा. एवढं फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल आहे. हे एफ आहे. इमॅजिन करा ना, एफ जेवढं जास्त असेल तेवढं के जास्त येईल. रेट कॉन्स्टंट वाढला म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन पण वाढला. रेट कॉन्स्टंट पण वाढला, रेट ऑफ रिॲक्शन पण वाढला. ठीक आहे ना. थोडक्यात फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, देअरफॉर के प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲज के प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, रेट ऑल्सो प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे ना. रेट ऑल्सो प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. मी आता एक ग्राफ प्लॉट करणार आहे. ग्राफिकली मी हा पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. नोट करा फटाफट. एक ग्राफ प्लॉट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस कायनेटिक एनर्जी. ठीक आहे ना. या ग्राफला एक नाव आहे बेटा, ते नाव पण लिहितोय मी. इट इज कॉल्ड मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्यूशन कर्व. मॅक्सवेल बोल्ट्झमन
डिस्ट्रीब्यूशन कर्व. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये हे पाहिलेलं आहे तुम्ही, पण तिथं तुम्ही व्हेलॉसिटीचा असा कर्व पाहिला होता. व्हेलॉसिटी मोस्ट प्रोबेबल, इकडं व्हेलॉसिटी घेतलेलं होतं, एनर्जी नव्हतं. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस व्हेलॉसिटी. आठवा थोडंसं असा बघा, मी ग्राफ काढल्यानंतर लगेच तुम्हाला क्लिक होईल. ज्यांना 11वीला अभ्यास केलाय त्याला क्लिक होईल, सगळ्यांना नाही. ठीक आहे बघा, ठीक आहे बघा, हे असं पाहिल्यासारखं वाटतंय, पा वाटतंय असं पाहिल्यासारखं. मी ॲक्सिस वाढवणार आहे. ठीक आहे, ॲक्सिस वाढवतोय, याला थोडंसं इकडं नेतोय. ठीक आहे, आणि याला परत थोडंसं इकडं. असं पाहिल्यासारखं वाटतं काय ग्राफ? तुम्ही घेतला असेल फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आणि इकडे घेतला असेल मॉलिक्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे ना, तसाच ग्राफ आहे, फक्त फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस कायनेटिक एनर्जी आहे. या ग्राफचा सिग्निफिकन्स पाहूयात आपण. ठीक आहे ना, हा जो ग्राफ आहे ज्याचा मॅक्झिमा थोडासा वर आहे, हा पॉईंट बघा ना वर आहे, हे बघ रे, इथं 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 बघ, हा पॉईंट बघ, मॅक्झिमा पॉईंट वर आहे. ठीक आहे, आणि याचा मॅक्झिमा इथं आहे, याचा मॅक्झिमा थोडासा खाली आहे. ओके, आता बघा हा जो ग्राफ आहे वरचा, इट इज फॉर टी डिग्री अँड दिस इज फॉर T+10 डिग्री. इथंच एक दुसरा पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण 10 डिग्रीने टेम्परेचर वाढवलं की रेट ऑफ रिॲक्शन ऑलमोस्ट डबल होतो पाहिले, टेम्परेचर कोइफिशियंट. त्याचं देखील कारण इथं पाहायला मिळेल की बाबा काय होत असेल, 10 डिग्रीनं टेम्परेचर वाढवलं की नेमकं काय होत असेल की रिॲक्शनचा रेट डबल व्हायला. ठीक आहे ना, पाहूयात आपण. बघा इकडे घेतलं कायनेटिक एनर्जी, कोणाची? रिॲक्टंट्सची. ओके, आता मी जर समजा हे असा इथं पिक पॉईंट धरून हा पॉईंट इकडे जोडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, हा इथं एक पॉईंट मिळेल, सिमिलरली इथं पण एक पॉईंट मिळेल मला. या व्हॅल्यूला काय म्हणता येईल रे बाबा? मोस्ट प्रोबेबल कायनेटिक एनर्जी. या पॉईंटची कायनेटिक एनर्जी काय? मोस्ट प्रोबेबल कायनेटिक एनर्जी. मोस्ट प्रोबेबल कायनेटिक एनर्जी. मोस्ट प्रोबेबल कायनेटिक एनर्जी, या दोन्ही, ही पण आणि ही देखील, ही असणार आहे टी डिग्रीला आणि ही व्हॅल्यू असणार आहे T+10 डिग्री. हे तुम्ही ऐकून असाल, आपण टेम्परेचर वाढवलं तर कायनेटिक एनर्जी वाढते. माहिती सगळ्यांना, माहिती ना सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता हे परत मला थोडंसं किंचित मॉडिफाय करायचं बेटा. हे एक मिनिट, हे ठीक आहे, हे मी इकडं थोडंसं त्याला एक्सटेंड करतोय किंवा यांचे एंड पॉईंट इथं ठेवतो मी सोबत, कंपॅरिझनला सोपं जाईल. ओके, आता बघा मी याला इथं जोडण्याचा प्रयत्न करतो. इथं जोडलं, ठीक आहे ना, आणि परत हे इथं जोडलं. हा ग्राफ माझा इथपर्यंत नेला. ठीक आहे, इथपर्यंत हे फिनिश झाला ग्राफ. हा ग्राफ इथपर्यंत नेला, इथं फिनिश झाला. ठीक आहे, हे पॉईंट जोडतोय मी आता. बघा एवढं एवढं, याला काहीतरी नावं देऊ आपण या पॉईंट्सला. या पॉईंटला मी म्हणतो ए, याला म्हणतोय मी बी, याला म्हणतोय सी, याला म्हणतोय डी, याला म्हणतोय ई आणि याला म्हणतोय एफ. हे काय काढलात सर? हे असं कशासाठी केलात सर? तेच तर कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. बघा मी शेड करतोय एवढ्या रिजनला, एवढ्या रिजनला शेड करतोय मी. ठीक आहे, आता बघा, आता मला महत्त्वाचं सेंटेन्स बोलायचंय. आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर झालंय काय, आपण त्याचा विचार करूयात. ठीक आहे ना, कायनेटिक एनर्जी नक्कीच वाढली आहे. बघा ना, कायनेटिक एनर्जी वाढत चालली. ठीक आहे ना, ॲट टी डिग्री fraction of molecules having energy equal to or greater than threshold energy.
आता याच्यात थ्रेशोल्ड एनर्जी दाखवायची राहिली की रे बाबा, ही थ्रेशोल्ड एनर्जी आहे बेटा. हा पॉईंट इंडिकेट करतो थ्रेशोल्ड एनर्जी. मिनिमम एवढी एनर्जी असली पाहिजे. ठीक आहे, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी ॲट टी डिग्री. टी डिग्रीला एनर्जी फॅक्टर सॅटिस्फाय करणारा मॉलिक्यूलचा फ्रॅक्शन तो मी दाखवणार आहे या रिजनमध्ये, या रिजनच्या एरियामध्ये ABCF. बघा ना, हे टी डिग्रीचा कर्व आहे इथपर्यंत, बरोबर आहे, इथपर्यंत टी डिग्रीवाला कर्व आहे. तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल जे थ्रेशोल्ड एनर्जी किंवा त्यापेक्षा जास्त एनर्जी पजेस करतात. बघा ना, इथं थ्रेशोल्ड एनर्जी चालू झाली. आता इथून पुढच्या सगळ्या एनर्जीमध्ये एनर्जी फॅक्टर सॅटिस्फाय झालेला असेल, म्हणजे इथून पुढे थ्रेशोल्ड एनर्जी किंवा त्यापेक्षा जास्त एनर्जी असणारे मॉलिक्यूल्स प्रेझेंट असतील तर रिप्रेझेंटेड बाय एरिया इक्वल टू कोणता एरिया असेल ABCF. ठीक आहे ना, हा माझा पहिला कन्क्लुजन. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी ॲट टी डिग्री रिप्रेझेंटेड बाय एरिया ABCF. इथं माझा कर्व संपलाय. ठीक आहे ना. आता असंच आपल्याला फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स कन्सिडर करायचं आहे T+10 डिग्रीला. ठीक आहे ना. बघा दुसरा पॉईंट, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स हॅव्हिंग energy equal to or greater than threshold energy at T+10 डिग्री. वरचं टेम्परेचर, आता बघा वरचं टेम्परेचर म्हणल्यावर हा कर्व आहे, दुसरा कर्व. आता बघा या कर्वच्या खालचा एरिया बघा. आता ABDE इथं संपलाय तुमचा कर्व. ठीक आहे ना. ABDE इक्वल टू रिप्रेझेंटेड बाय एरिया इक्वल टू काय एरिया रे बाबा, ABDE. अर्थ सिंपल झाला. तुम्ही जेव्हा टेम्परेचर वाढवता फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी वाढतो. बघा ना, जेव्हा तुम्ही टेम्परेचर T डिग्री घेताय तेव्हाचा फ्रॅक्शन ABCF या एरियामधला आहे. जेव्हा T+10 डिग्री टेम्परेचर घेतलं त्यावेळेसचा फ्रॅक्शन ABDE ना आहे. मला सांगा एरिया कोणता मोठा आहे? बाबा एरिया ABDE इज ग्रेटर दॅन ABCF. कळते हे? अरे साधी गोष्ट आहे, कळते ना. ABDE हा एरिया मोठा असेल कोणत्या एरियापेक्षा? ABCF एरियापेक्षा. एक्झॅक्टली असंच होत असतं. ठीक आहे ना. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे किंवा सर याच्यावर क्वेश्चन काय येतो बेटा, क्वेश्चन काय येतो बघा, ऐका. तुम्हाला म्हणतील वाय द रेट ऑफ रिॲक्शन डबल्स ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर बाय 10 डिग्री. सांगता आलं पाहिजे. काय सांगणार? पहिलं कारण इफेक्टिव्ह कोलिजनवाले सांगू शकता. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर इफेक्टिव्ह कोलिजन इन्क्रीजेस. दुसरं कारण, when we increase temperature fraction of molecules having energy equal to or greater than threshold energy increases. आपण जेव्हा टेम्परेचर वाढवतो तेव्हा असा फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूलला तुम्ही डायरेक्टली नंबर ऑफ मॉलिक्यूल जरी समजलं तरी काही इश्यू नाही. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल्स having energy equal to or greater than threshold energy increases. That's why rate of reaction increases. बेटा हे सांगण्याचं कारण आहे, एका प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये मी असं पाहिलं, करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट होतं आणि त्याच्यात हे डायरेक्ट स्टेटमेंट होतं. ठीक आहे ना. तुम्ही एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा, टेम्परेचर वाढवल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड एनर्जी इन्क्रीजेस. दॅट्स इट. ठीक आहे ना बेटा. तर इथं आपलं डिस्कशन संपलंय कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेटचं. आपला टॉपिक ऑलमोस्ट फिनिश झाला बेटा. उद्याच्या लेक्चरमध्ये NCERT टेक्स्टबुकला बिलॉंग करणारे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात
आणि टॉपिक कन्क्लूड करूयात. भेटूयात बेटा लास्ट लेक्चरमध्ये उद्याच्या. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.